नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. आपण सायबर सिक्युरिटीचे पार्ट्स पाहत आहोत आणि त्याच्यापैकी हा पार्ट्स 3 आहे आणि त्याच्यापैकी आपला पहिला क्वेश्चन आहे नेटवर्क सिक्युरिटी अँड डिफरंट टाईप्स ऑफ नेटवर्क अटॅक. ठीक आहे, नेटवर्क सिक्युरिटी काय आहे की एक नेटवर्क असतं, एक कम्युनिकेशन बनवण्यासाठी, एक डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एक कम्युनिकेशन बनवलं जातं, नेटवर्क बनवलं जातं, कम्युनिकेट केलं जातं आणि त्याला मेंटेन करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, जेणेकरून त्या कम्युनिकेशन त्या नेटवर्कवर अटॅक होऊ नये म्हणून त्यासाठी सिक्युरिटी दिली जाते त्या नेटवर्कला. त्यालाच म्हणतात नेटवर्क सिक्युरिटी. मग आता याच्यामध्ये काही टाईप्स आहेत. जसे की तुम्ही पाहू शकतात इंटरप्शन म्हणजे काय की असा एक अटॅक जो की डिव्हाइसला खराब करून टाकतो. ज्या डिव्हाइसच्या सर्व्हरला किंवा त्या नेटवर्कला बंद पडून टाकतो, डिस्ट्रॉय करून टाकतो. त्यालाच आपण इंटरप्शन म्हणतो आणि त्याच्यात हार्डवेअर फेल्युअर, पॉवर फेल्युअरसारखं येतं. नंतर इंटरसिपेशनमध्ये काय येतं की असा एक अटॅक जो की कॉन्फिडेन्शियलिटीवर अटॅक करत असतो. जसं की अनऑथोराइज्ड पर्सन त्याला ॲक्सेस करतो, जो की त्याचा हकदार नाही, तरी पण तो बिना परवानगीशिवाय तो त्या डेटाला ॲक्सेस करतो. त्याला इंटरसिपेशन म्हणतात. नंतर मॉडिफिकेशन म्हणजेच काय की डेटाला ॲक्सेस करून त्याला चेंज करून टाकणं. तर डेटाला चेंज करून टाकणं तेव्हा जेव्हा डेटा ट्रान्सफर होतो आहे, तेव्हा जेव्हा डेटा फक्त स्टोअर आहे तेव्हा तो मॉडिफिकेशन अटॅक आपण म्हणू शकतो. नंतर फॅब्रिकेशन म्हणजे काय की ऑथेंटिसिटीवर तो अटॅक होत असतो. जसं की म्हणजे ह्या डेटावर अटॅक झाला, मग तो काय करेल अटॅकर, या डेटामध्ये चुकीचा डेटा इन्सर्ट करून टाकेल आणि तो डेटा म्हणजे खराब होऊन जाईल, तो डेटा फॉल्स डेटा म्हणावेल. नंतर पॅसिव्ह अटॅक असं आहे की तो अटॅक करतो नेटवर्कवर. समजा इथून डेटा ट्रान्सफर होतो, अटॅक करतो नेटवर्कवर आणि फक्त नजर ठेवतो की कोणता डेटा जातो आहे, कोणता डेटा येतो आहे, फक्त नजर ठेवतो. आणि ॲक्टिव्ह अटॅक काय की यांच्यावर नजर न ठेवता यांच्यामध्ये डेटा तो डिस्टर्ब पण करू शकतो, चेंज पण करू शकतो, काय पण करू शकतो. नंतर आहे आपला नेक्स्ट पॉईंट इंट्रुशन डिटेक्शन सिस्टम IDS. हे काय करतं, हे फायरवॉलचं नेक्स्ट व्हर्जन आहे, अप्पर व्हर्जन आहे. याच्यामध्ये मॉनिटरिंग नेटवर्क, जे पण हे नेटवर्क आहे त्या नेटवर्कला ते मॉनिटर करायचं काम करत असतं. म्हणजे जे पण डेटा येत आहेत, जे पण पॅकेट्स येत आहेत, जे पण इन्फॉर्मेशन येत आहेत, ते इन्फॉर्मेशनला, ट्रॅफिकला, सिस्टमला ते मॉनिटर करायचं काम करत असतं. जो कोणी पण व्हायरस, कोणता पण थ्रेट किंवा अटॅक ते डिटेक्ट करत असतं. हे फायरवॉलचं पुढचं व्हर्जन आहे का. आणि फायरवॉल बघा इथं दिलं आहे की फायरवॉल कांट डिटेक्ट ऑल अटॅक्स. फायरवॉल जे आहे ते सगळे अटॅक डिटेक्ट करू शकत नाही, पण हे करू शकतं. हा चुकीच्या अलार्म्स देतं, खूप प्रॉब्लेम्स पण आहे त्याच्यात, पण फायरवॉलपेक्षा हे बेटर आहे. नंतर त्याचे तुम्ही पाहू शकता तिथं की डिटेक्ट अनऑथराइज्ड ॲक्सेस. जो पण कोणता पण अनऑथराइज्ड ॲक्सेस होऊन जातो विदाउट परमिशन, त्याला तो डिटेक्ट करतो. नंतर मॉनिटर नेटवर्क ट्रॅफिक, जे पण नेटवर्क असतं त्याला तो मॉनिटर करतो. जे पण आउटगोईंग इनकमिंग डेटा असतं त्याला तो मॉनिटर करायचं काम करत असतो. नंतर अर्ली अटॅक डिटेक्शन म्हणजे जे पण अटॅक होत असतात ते अटॅक तो आधीच समजून त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेतो किंवा अलार्म वाजून देतो. नंतर इम्प्रूव्ह सिस्टम सिक्युरिटी, जे पण काही अटॅक्स होत असतात त्याच्यावर तो नवीन अँटीव्हायरस आणतो आणि नवीन लेयर्स ॲड करत असतो. नंतर इन्सिडेंट रिस्पॉन्स अँड एव्हिडन्स म्हणजेच जे पण लॉग्स आहेत, जे पण अलर्ट्स आहेत, जे पण रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावर ते ॲडमिनिस्ट्रेटरला तो प्रोव्हाइड करून देतो. नंतर त्याचे टाईप्स काय आहेत, नेटवर्क बेस्ड म्हणजे नेटवर्कला मॉनिटर करतो आणि एक स्ट्रॅटेजिक पॉईंट इन्स्टॉल करतो. नेटवर्कला मॉनिटर करायचं काम करत असतो. म्हणजे जे पण डिव्हाइसेस आहेत आणि यांच्यामध्ये जे पण काही नेटवर्क बनलेलं आहे यांचे एक्सचेंज करतात डेटा, असे एक्सचेंज करतायत, त्याला तो मॉनिटर करायचं काम करत असतो. ठीक आहे. नंतर हॉस्ट बेस्ड म्हणजेच प्रत्येक सिस्टममध्ये वेगळं इन्स्टॉल असतं. प्रत्येक सिस्टममध्ये वेगवेगळं इन्स्टॉल करू शकतो आपण आपण म्हणू शकतो या सिस्टमला. नंतर तुमचं आहे साईन बेस्ड IDS म्हणजे जे पण अटॅकचे जे पण सेम पॅटर्न्स दिसतात त्याला की नाही, ही पॅकेट तर
त्यासारखं दिसते. मागच्या वेळेस आलं होतं ही पॅकेट, हे पॅकेटमधून आपल्याला व्हायरस होतं या पॅकेटमध्ये. तर ते काय करतं, ह्या पॅकेटमधून काय करायचं काम करतं की नाही, ह्या पॅकेटला ते वेगळं काढून देतं आणि अलार्म वाजून देतं की नाही पॅकेट म्हणजे व्हायरस किंवा अटॅक ची शक्यता दिसते, तुम्ही याला चेक करून घ्या असं. आणि नंतर अनॉनिमी बेस्ड काय की पॅटर्न असतात त्याच्यात, ते आधीचा डेटा नसतो, तो जे पण काही वेगळं दिसतं, त्याला वेगळं पॅकेट दिसतं, त्या वेगळं पॅकेट ते बघून लगेच ॲडमिनिस्ट्रेटरला ते अलार्म द्यायचं काम करतं. आणि ॲप्लिकेशन बेस्ड काय करतं की प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये ते मॉनिटर करायचं काम करत असतं, लेअर देतं ते. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे अँटीव्हायरस ते असतं. नंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आपला नेक्स्ट टॉपिक आहे. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्ही-पी-एन काय करायचं काम करतं की इन्क्रिप्टेड कनेक्शन ओव्हर पब्लिक नेटवर्क. जे पण आपलं कनेक्शन आहे ते कनेक्शनला इन्क्रिप्ट करतं. म्हणजेच याच्यामुळे काय होतं की जो पण आपला डेटा आहे तो डेटा प्रोटेक्ट राहतो. डेटा सेफली ट्रान्सफर करू शकतो आपण, सेफली ॲक्सेस करू शकतो प्रायव्हेट नेटवर्कला. नंतर इन्श्युअर्स प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियलिटी, म्हणजे आपली जी प्रायव्हसी आहे ती प्रायव्हसीला ते चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करतं. नंतर सिक्युअर रिमोट ॲक्सेसला ते चांगलं सपोर्ट करतं, सिक्युअर करतं. म्हणजे जे पण आपण कनेक्ट करतो आहे घरी बसून ते चांगलं सिक्युअरली ॲक्सेस करू शकतो आपण. नंतर हाईड आय-पी ॲड्रेस आणि युजर आयडेंटिटी, म्हणजे जे पण आपला आय-पी ॲड्रेस आहे आपला डिव्हाइसचा, तो आय-पी ॲड्रेसला ते हाईड करतं, आपली आयडेंटिटीला हाईड करतं. जेणेकरून म्हणजे एखाद्या सर्व्हरला जर आपण डेटा मागतो आहे त्याच्याकडनं, तर सर्व्हरला आपल्याला सर्व्हर आपली मोबाईलची, आपल्या डिव्हाइसची आयडेंटिटी त्याच्याकडे घेतं आधी, की कोण मागतं आहे, केव्हा मागतं आहे, कुठून मागतं आहे, कोणता मोबाईल आहे, कोणतं नेटवर्क आहे, सगळं त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असते आणि तेव्हा तो डेटा आपल्याला देत असतो. पण व्ही-पी-एन काय करतं, व्ही-पी-एनमध्ये तसं चालत नाही. तुम्हाला हाच डेटा इथूनच घ्यायचा तर तुम्हाला व्ही-पी-एन इन्स्टॉल करावं लागेल. तुम्ही व्ही-पी-एनला सांगणार, लगे व्ही-पी-एन त्याला सांगेल. मग याला समजत नाही की व्ही-पी-एन सांगते पण कुठून सांगते. व्ही-पी-एनची इन्फॉर्मेशन ती खोटी पण असू शकते, इन्फॉर्मेशन असते पण ती खोटी पण असू शकते. नंतर ते व्ही-पी-एनला देतो आणि व्ही-पी-एन मग ते आपल्याला देत असतो. इनडायरेक्ट कनेक्शन आपण म्हणू शकतो. प्रायव्हेट म्हणजे पब्लिक नेटवर्कला आपण सिक्युअरली कनेक्शन करू शकतो. म्हणजे प्रोव्हाइड सिक्युअर कम्युनिकेशन, आणि याच्यामुळे कम्युनिकेशन सिक्युअर होतं. नंतर रिमोट ॲक्सेस व्ही-पी-एन, तुम्ही बघितलं की एखादा एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईला घरी बसून काम करायचं आहे, तर प्रायव्हेट नेटवर्कमधून तो पब्लिक नेटवर्कला चांगल्या प्रकारे सिक्युअरली ॲक्सेस करू शकतो. आणि याच्यामध्ये ऑथेंटिकेशन, एन्क्रिप्शन यूज होत असतं. नंतर साईट टू साईटमध्ये काय की म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त प्रायव्हेट नेटवर्क्सला तुम्ही ॲक्सेस करू शकतात. आणि याला कोण यूज करतं, एखादी ऑर्गनायझेशन आहे तिचे काहीतरी ब्रांचेस आहेत, समजा दिल्लीमध्ये ब्रांच आहे, मुंबईमध्ये ब्रांच आहे, कोलकात्यामध्ये ब्रांच आहे, म्हणजे असे ब्रांचेस आहेत. तर ते ब्रांचेसला ते व्ही-पी-एनद्वारे कनेक्ट करतं आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करू शकतात. साईट टू साईट म्हणजे काय, हे बिझनेस आहे, ते बिझनेसमध्ये एक क्लायंट आहे, ते क्लायंटला ते ॲक्सेस देऊन देतात थोडंसं. आणि त्याच्यासाठी म्हणजे ॲक्सेस देतं बा थोडंसं, की नाही बा तुम्ही इतका डेटा यूज करू शकतात. आणि याच्यावर कंट्रोल ठेवलं जातं, किती डेटा ते यूज होते, किती काय जातो आहे, ते सगळं बघितलं जातं. नंतर इंट्रानेट व्ही-पी-एन म्हणजे काय की एखादा असं इंटरनेट व्ही-पी-एन म्हणजे काय, जी तुमच्या ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशनला वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये, म्हणजे ही एकच ही ऑर्गनायझेशन आहे, त्याचे काही ब्रांचेस आहेत, पण ही ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे तीच बिल्डिंगमध्ये आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि वेगवेगळ्या यांच्याशी बोलायचं आहे. तर तिथं इंट्रानेट व्ही-पी-एन काम करतं. ते काय करतं की रिड्यूस कॉस्ट कम्पेअर टू लिस्ट लाईन, म्हणजे जे पण आपण दुसरं नेटवर्क लावू त्या नेटवर्क लाईनपेक्षा व्ही-पी-एन हे कमी खर्चामध्ये येऊन जातं. नंतर इंट्रानेट म्हणजे काय की याच्यामध्ये काय होतं की जे पण बाहेरचे युजर्स आहेत त्या युजर्सला लिमिटेड ॲक्सेस मिळतो, जसं की सप्लायर्स किंवा पार्टनर्स. समजा ऑर्गनायझेशनचं दुसरं ऑर्गनायझेशन पार्टनर आहे किंवा एक ऑर्गनायझेशन आहे जी की त्याला काहीतरी सप्लाय करते, तर ही बाहेरची पण याला पण एक नेटवर्क दिला जातो आणि तो असतो इंटरनेटमध्ये सिक्युरिटी चांगली मेंटेन केली जाते. नंतर याच्यामध्येच व्ही-पी-एनमध्ये टनलिंग पण असतं,
ते पण सांगून देतो की टनेलिंगमध्ये काय असतं की टनेलिंग एक VPN काय म्हणजे VPN कसं काम करतं बाबा. VPN समजा हे तुमचं मोबाईल, हे सर्व्हर मी सांगितलं त्याचप्रमाणे हे सर्व्हर आहे. तुम्ही इथून डेटा मागताय, तर डेटा इथून तुम्ही मागताय, इथं पहिले तुमची रिक्वेस्ट जाईल, नंतर तो तुम्हाला रिक्वेस्ट पाठवेल की नाही ओके हा डेटा आहे. नंतर हँडशेक होईल. म्हणजे काय होईल की तुम्ही रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्हाला डायरेक्ट तुमचा रिस्पॉन्स मिळेल. समजा तुम्ही एक व्हिडिओ सर्च केला यूट्यूबवरती, तर तो सर्व्हरला जातो, सर्व्हरतून तो येतो. मग त्या ह्या इन्फॉर्मेशनमध्ये तुमची इन्फॉर्मेशन पण असते की कुठून डेटा आला आहे, काय कोणता मोबाईल आहे, कोणतं नेटवर्क आहे, सगळं येतं. पण VPN काय करतं, तुम्ही जर VPNमध्ये लावून दिलं तर हे काय करेल, पहिले याला देईल, नंतर VPN थ्रू आपण आपली लोकेशन पण चेंज करू शकतो, IP ॲड्रेस चेंज करू शकतो, आपलं इन्फॉर्मेशन चेंज करू शकतो, जी काही आपली प्रायव्हसी असते ती प्रायव्हसी चेंज करून आपण इथून मागू शकतो. नंतर मग ते आपलं देतं आणि याच्यामध्ये काय स्टोअर होईल की कोणत्या डिव्हाइसने मागितलं, इथून आपण जो पण सेट केला असेल तो डिव्हाइसने मागितलं, मग ती खोटी पण राहू शकते आणि मग ते हे VPN मग याला मोबाईलला देत असतं. असं ते VPN काम करतं आणि व्हर्च्युअल टनेलिंग बनवून घेतं बुवा आणि डेटाला प्रोटेक्ट करतं. नंतर कॉन्फिडेन्शियलिटी आणि इंटिग्रिटीला इन्श्युअर करतं. याच्यामध्ये प्रायव्हसी सिक्युरिटी असते. प्रायव्हेट नेटवर्क कनेक्शन आपण बनवू शकतो आणि आपण जे पण काही नेटवर्क्स कनेक्शन्स जे पण रिस्ट्रिक्शन्स आहेत, समजा आपल्या भारतामध्ये म्हणजे आता तसं नाही, समजा आता आपल्या एखाद्या लोकेशनवर किंवा एखाद्या देशात एखादी ॲप वेबसाईट बॅन आहे किंवा तुम्ही असं वापरू शकत नाही, तर तुम्ही VPN यूज करून ते तिथं लोकेशन चेंज करून तुम्ही ते वापरू शकतात. असं ते आहे. नंतर वॅपिंग ऑफ डेटा. वॅपिंग म्हणजे डेटाला आपण व्रॅप करू शकतो बा एका पॅकेटमध्ये डेटा असतो, त्या पॅकेटमधून अजून एक दुसरं पॅकेट लावून द्यायचं, म्हणजे रॅपर. म्हणजे आपण म्हणतो की चॉकलेट आहे, चॉकलेटला आपण रॅप लावतो, नंतर हिला अजून डबल रॅप लावतो. म्हणजे कोणी हा रॅप खोलून पण घेतला तर त्याला मधला रॅप दिसेल, म्हणजे त्याला आपला जो मेन डेटा आहे तो दिसणार नाही. नंतर प्रिव्हेंटिंग मॅन इन द मिडल. म्हणजे जो पण काही मध्ये आपला मॅन इन द मिडल अटॅक असतो तो इथं होत नाही. म्हणजे समजा हा डिव्हाइस, हा सर्व्हर, हा VPN, तर मॅन इन द मिडल अटॅक तो करू शकत नाही, इथून नाही करू शकत. नंतर आपला नेक्स्ट टॉपिक फायरवॉल अँड इम्पॉर्टन्स. फायरवॉल्स आता आपण बघितलं मागचा पॉईंट IDS. जो IDS त्याच्यापेक्षा फायरवॉलपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे फायरवॉलसारखंच IDS आहे आणि IDS सारखंच फायरवॉल आहे. तो हा फायरवॉल काय आहे की जे पण नेटवर्क आहे, जे पण आपण डेटा पाठवतो येतो याला मॉनिटर करतं की डेटा नेमकं पॅकेट नेमकं कोणतं येतं आहे, किती साईजचं आहे, किती MBचं आहे आणि किती वेळानंतर येतं आहे, हे सगळं कुठून येतं आहे, सगळं मॉनिटर करायचं काम करतो, कंट्रोल करायचं काम करतो. आणि याच्यामुळे काय होतं की फायरवॉल हे चेक करतं की कोणतं सस्पिशियस ॲक्टिव्हिटी तर नाही होते ना, म्हणजे कोणता चुकीचा डेटा तर नाही येते, कोणता व्हायरस तर नाही येते, मालवेअर तर नाही येते ना पॅकेटमध्ये पाठवून दिलेला, असं ते बघत असतं. त्याचे इम्पॉर्टन्स काय की प्रोटेक्ट अगेन्स्ट अनऑथराइज्ड ॲक्सेस. जो पण अनऑथराइज्ड ॲक्सेस आहे त्याच्यातून ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, तसं हॅक होत नाही आपलं डिव्हाइस. नंतर प्रिव्हेंट सायबर अटॅक. जे पण सायबर अटॅक्स आहेत त्याला ते आधीच ब्लॉक करून देतं, थ्रेट्स आहेत त्याला आधीच ब्लॉक करून देतं. नंतर कंट्रोल नेटवर्क ट्रॅफिक. जे पण नेटवर्क ट्रॅफिक आहे त्याला ते कंट्रोल करायचं काम करतं. तर जसं मी बोलला, हे नेटवर्क आहे, ते नेटवर्कला ते कंट्रोल करतं, मॉनिटर करतं. नंतर सेफगार्ड सेन्सिटिव्ह डेटा. म्हणजे जो पण आपला सेन्सिटिव्ह डेटा आहे, पासवर्ड, आपली बँक डिटेल, आपलं फायनान्शियल डिटेल, सगळं ते प्रोटेक्ट करतं. नंतर फायरवॉल ठीक आहे. नंतर सपोर्ट प्रायव्हसी. म्हणजे जे पण आपली प्रायव्हसी आहे ती स्पाय होण्यापासून बचून जाते. म्हणजे जे पण कोणी पण आपला डेटा बघू शकत नाही, मॉनिटर करू शकत नाही आपल्या डेटाला, आपल्या डेटावर नजर ठेवू शकत नाही, स्पाय करू शकत नाही, त्याच्यापासून तो बचून जातो. नंतर मॉनिटर अँड लॉग्स ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे पण आपले रेकॉर्ड्स आहेत, लॉग्स आहेत, त्याला ते मॉनिटर करतं आणि स्टोअर करतं. नंतर शेवटचा पॉईंट सायबर क्राईम अँड क्लासिफिकेशन. सायबर क्राईम काय बुवा? सायबर क्राईम हे असं एक इलिगल ॲक्टिव्हिटी आहे जी की करायला नको पाहिजे, कोणीच करायला नको पाहिजे आणि करायची पण नाही.
सायबर क्राईम काय आहे की अशी इलिगल ॲक्टिव्हिटी, आणि सायबर म्हणजे जी की डिजिटली होत असते, आणि याच्यामध्ये कम्प्युटर असतात टार्गेट, किंवा कोणते पण टूल्स असतात, डिव्हायसेस असतात टार्गेट, किंवा त्यांचा यूज करून केले जातात, त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. जसं की हॅकिंग, फ्रॉड, आयडेंटिफाय थेफ्ट असं प्रकारचं. तिचे काही क्लासिफिकेशन्स आहेत, जसं की बेस्ड ऑन टार्गेट ऑफ क्राईम, म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ सायबर क्राईम. ठीक आहे, सायबर क्राईम कोणत्या प्रकारे होऊ शकतं. बेस्ड ऑन टार्गेट क्राईम म्हणजेच असा एक अटॅक कोणी केला आहे, वो अटॅक, हू ऑर व्हॉट इज अटॅक, म्हणजे हू अँड व्हॉट इज अटॅक, म्हणजे असा एक अटॅक जो की कोणी केला आहे आणि काय केला आहे वो अटॅक, त्याच्यावर आयडेंटिफाय केला जातो. जसं की क्राईम्स अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल्स, म्हणजेच एखादं आयडेंटिटी किंवा क्रेडिट कार्डच्या याच्यावर असं याच्यावर तो असतो क्राईम अगेन्स्ट. नंतर क्राईम अगेन्स्ट प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्या त्याची प्रॉपर्टीवर अटॅक झाला आहे का बुवा, जसं की त्याची डेटा चोरी केला गेला का, किंवा सॉफ्टवेअर तिचं हॅक केलं गेलं आहे का. नंतर क्राईम अगेन्स्ट ऑर्गनायझेशन, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला हॅक केलं गेलं आहे का, किंवा त्याच्या डेटाला चोरी केला गेला आहे का, डेटा ब्रीच केला गेला आहे का, असं. नंतर बेस्ड ऑन मेथड ऑफ एक्झिक्युशन, म्हणजे हाऊ सायबर क्राईम कॅरीड आउट, म्हणजे आता पहिले काय पाहिलं की सायबर क्राईम कोणी केला आणि काय केला, आणि दुसऱ्या ह्याच्यात सायबर क्राईम हा कसा केला. सायबर क्राईम हॅकिंग होतं का, फिशिंग, मालवेअर, स्पूफिंग, डेनियल ऑफ सर्व्हिस म्हणजे डॉस अटॅक, पासवर्ड क्रॅकिंग असं. नंतर बेस्ड ऑन पर्पज ऑफ सायबर क्राईम्स, म्हणजेच त्याचा फोकस काय होता बुवा, त्याचा इंटेन्शन काय होता सायबर क्राईम करण्याचा, म्हणजे त्याचा हेतू काय होता बुवा सायबर क्राईम करण्याचा, की त्याचं फायनान्शियल गेन होतं का, किंवा डेटा थेफ्ट होतं का, किंवा बदला होता का बुवा, बदला घ्यायचं, किंवा हॅरॅसमेंट होती का, पॉलिटिकल काहीतरी होतं का, काहीतरी म्हणजे स्ट्रॅटेजी की त्या बिचारायला बसवून आपण असं आपल्याला फायदा करू शकतो बा, असं काहीतरी. नंतर आयडिओलॉजिकल पर्पोज, म्हणजे एखादा असतो की नाही बुवा आयडिओलॉजी आपला दबदबा बनवायचा बा, असं काहीतरी असतं. एन्जॉयमेंटसाठी बनवतात, एन्जॉयमेंटसाठी हॅक करतात लोक, असं करायला नकोच पाहिजे. नंतर बेस्ड ऑन डिव्हाइस, म्हणजेच आता कोणत्या डिव्हाइसने केलं गेलं आहे. इथं काय होतं की अटॅक कोणी केला, काय केला, कोणी केला, काय केला. इथं काय होतं की कसा केला. इथं काय होतं की त्याचं इंटेन्शन काय होतं, आणि इथं काय होतं की त्याचं कोणत्या डिव्हाइसने केला. इथं जसं की कम्प्युटर बेस, नेटवर्क बेस, इंटरनेट बेस असं. ठीक आहे, इथं आपले हे सायबर क्राईम्स क्लासिफिकेशन संपले. इथं आपले 5 पॉईंट संपले. पुढच्या भागात आपण नेक्स्ट 5 पॉईंट पाहू, आणि इथं आपण थांबू. धन्यवाद.